माझे नाव सुरेश कृष्णा जाधव, राहणार मिरजे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। हा व्यवसाय माझा वडिलांपासून, वडील सुद्धा आम्हाला जमीनच थोडी आहे म्हणून जोडधंदा म्हणून आम्ही ह्यात वळालो। वडील बी हातगुरांचा व्यवसाय करत होते, नंतर मी बी हाच व्यवसाय करायला लागलो। आज माझा मुलगा बी ह्याच्यातच आहे आणि नातू 10वीला असून सुद्धा आता गोठ्यावर काम करतो। फक्त या 2च गाया बाहेरच्या आहेत विक्रीच्या, त्या सर्व घरगुती बनवलेल्या गाया आहेत। ह्या गीर सहीवाल ह्या घरगुती बनवल्या। फक्त ही गाय आणि ती 1 नंबरची गाय फक्त विक्रीची आहे। सर्व ह्या घरी पारड्या तयार केलेल्या आहेत। त्या मुरा जातीच्या ह्या म्हशी आहेत, ह्या 5। परत ही जाफरबाद ही आहे। सर्व म्हशी 13-14 लिटरच्या पुढं दूध देतात, त्याच्यात एकही म्हस दूध देत नाही। माझं दूध पहिलं किकवी डेअरीला मी घालायचो, पण ह्या व्यवसायात डेअरीला दूध घालून त्यात काय 4 रुपये शिल्लक राहत नव्हतं, तोटाच व्हायचा। नंतर पुण्याला असंच एक मुलाच्या मित्रांनी तिथं म्हटलं पुण्याला आपण एक गाळा बघू भाड्याने। मग तो पुण्याला गाळा घेतला। सुरुवातीला आमचं घरचं 50-60 लिटर दूध असायचं आणि आम्ही दुसऱ्याकडूनही खरेदी करायचो। आणि त्यावेळेला हळूहळू आम्ही तो पुण्याला धंदा चालू केला। नंतर आणि पुण्याला धंदा चालू करत असताना क्वालिटीला ज्यादा आम्ही प्राधान्य दिलं। क्वालिटीला प्राधान्य दिल्यामुळं आपोआप गिराईक वाढलं। गिराईक वाढल्यानंतर मग आम्ही स्वतःचाच गोठा वाढवला आणि आज घरचं स्वतःचं 250 लिटर ते 300 लिटर दूध मी पुण्याला दोन्ही टायमाचं मिळून संध्याकाळी माझी गाडी 9 वाजता पुण्याला जाते आणि तिथं उलटं संध्याकाळी गेल्यानंतर सुद्धा माझं 100 लिटर दूध संध्याकाळी खपतं आणि सकाळी राहिलेलं खपतं। दूध शिल्लक राहत नाही, कारण का क्वालिटीला प्राधान्य आम्ही दिलेलं आहे। पैसा घ्यायचा पण चांगला घ्यायचा, कष्टाचा घ्यायचा, त्यालाच आम्ही प्राधान्य दिलेले। भेसळ हा विषय कधीच नाही आमच्यात।